नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले। शहरातील उस्मानपुरा भागात असलेल्या मोटेगावकर क्लासेसच्या समोर बॅनरची तोडफोड करण्यात आली आहे। बिल्डिंग के ऊपर बुलडोजर चलाओ, बिल्डिंग के ऊपर बुलडोजर चलाओ, बिल्डिंग के ऊपर बुलडोजर चलाओ। मोदी के कुत्तों को मारो, मोदी के कुत्तों को मारो, मोदी के कुत्तों को मारो। बुलडोजर चलाओ बिल्डिंग के ऊपर, बिल्डिंग के ऊपर बुलडोजर चलाओ, बिल्डिंग के ऊपर बुलडोजर चलाओ। बच्चों का सत्यानाश कर दिया, बच्चों को सत्यानाश कर दिया। काम करून महिला बोलो, महिला सर महिला मोदी कुत्ते हैं पूरे मोदी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, SFIच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या मोटेगावकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यापुढे हे क्लासेस सुरू राहिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील झटापट झाली होती। दीक्षा पवार, दीपाली पाटील, अरुण मते, मनीषा बल्ला या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपण बघितलं की नीटचे पेपर जे वारंवार पेपर फुटीचे प्रकरण नीट संदर्भात होत आहे, त्यामध्ये अत्यंत नावाजलेला असा मोटेगावकर क्लासेसचा शिवराज मोटेगावकर हा त्याच्यामध्ये आरोपी निघाला। त्याने पेपर फुटीचे सगळे आरोप त्याच्या व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे सापडले। त्याच्या व्हॉट्सअपमध्ये पूर्ण पेपरची छायांकित प्रत त्या मोटेगावकर त्याच्यामध्ये सापडली आणि हा आरोपी असताना देशातल्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान या मोटेगावकरने केलंय आणि तरी सुद्धा हे प्रशासन काल परवापासून याला बंदोबस्त दिलाय। पोलीस प्रशासनाने कालपासून इथं मोटेगावकरच्या जे टावर छत्रपती संभाजीनगरच्या शाखेला एवढा बंदोबस्त दिलाय की मोटेगावकरनी जणू काय देशासाठी काहीतरी देशासाठी मोठं काम केलेलं आहे, काहीतरी उत्तम कामगिरी मोटेगावकरने केली असा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने मोटेगावकरच्या क्लासेसला दिलाय। माझी अशी विनंती आहे सरकारला आणि इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना की इथला विनाकारण पोलिसाचा बंदोबस्त मोटेगावकरच्या क्लासेसला दिलेला आहे तो त्वरित हटवण्यात यावा, कारण तो आरोपी आहे आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक मिळाली पाहिजे। गोरगरिबांच्या नीट मधून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान या मोटेगावकरने केलेलं आहे आणि मोटेगावकरला तात्काळ त्या शिक्षा होऊन याचे सगळे क्लासेस छत्रपती संभाजीनगर मध्ये याची एकही ब्रांच आम्ही यापुढे चालू देणार नाही। एवढी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, SFI संघटना आणि शिवसेना या सगळ्या विद्यार्थी संघटना आणि तसेच फादर काँग्रेसच्या संघटना मिळून हे आंदोलन केलेले आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये घातलेलं आहे। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाच्या विरोधामध्ये जे महाराष्ट्रामधून मोटेगावकर RSTC जे क्लासेस आहेत त्यांचे हे क्लासेसचे जे संचालक आहेत ते या घोटाळ्यामध्ये सापडलेले आहेत। त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। आपण पाहू शकतात की ते कसे म्हणतात की मॉक टेस्ट मधले क्वेश्चन ॲज इट इज
परीक्षामध्ये आलेले आहेत, ॲज इट इज परीक्षामध्ये मॉक टेस्टमधले सगळे क्वेश्चन कसे येतील अशा पद्धतीनं आपल्याला दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये की पेपर नक्कीच यांच्यामार्फत फुटला गेलेला आहे. आणि नीट पेपर घोटाळ्यामध्ये जेवढे काही आरोपी आहेत या सगळ्या आरोपींचा तपास करून अंततः जे आरोपी सिद्ध होतील त्यांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. कारण या देशाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणं हे दलाल या ठिकाणी करत आहेत. यांनी यांच्या दलालीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संस्था इथं उभ्या केलेल्या आहेत, देशभरामध्ये मोठमोठ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. क्लासेसचं जाळं जे आहे ते या देशाला पोखरत आहे. सामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरीब मुलांची त्या ठिकाणी त्यांच्या मुलांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे हे जाळे जे आहे ते पूर्ण नष्ट केलं पाहिजे. देशामध्ये खाजगी क्लासेसला बंदी आणली पाहिजे, NTA बरखास्त केली पाहिजे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या सगळ्या दलालांना त्या ठिकाणी भर चौकात फाशीवरती चढवलं पाहिजे. या सगळ्या आरोपींना नीटमधल्या यांना फाशी दिली पाहिजे. त्याशिवाय दुसरी शिक्षा देऊन यांना माफी त्या ठिकाणी काही दिली नाही पाहिजे. कारण मोठं नुकसान या देशात झालेलं आहे. इथली सगळी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी फेल झालेली आहे. त्यामुळे आम्ही SFI, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यांच्या माध्यमातून विनंती करत आहोत की या ठिकाणी सगळ्या आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि क्लासेसचं संरक्षण तात्काळ काढलं पाहिजे. अरुण मते, SFI जिल्हा समिती सदस्य.